असेना, पण दूरवर कुठेतरी आपलं एक स्वतःचं हक्काचं उबदार घरटं असावं. रोजीरोटीच्या ठिकाणी काही तासांचा प्रवास करून त्या उबदार घरट्यात परत येता यावं, इतकं साधं स्वप्न एखाद्या मध्यमवर्गीय नोकरदाराचं असतं. त्यासाठीच आयुष्यभराची जमापुंजी अगदी पणाला लावून पै पै करत हे उबदार घरटं विकतही घेतलं जातं, स्वप्न साकारही होतं. मात्र अचानकपणे या स्वप्नाला सुद्धा तडा जातो. डोंबिवली शहरातल्या तब्बल 65 इमारतींमधल्या 6,500 कुटुंबांच्या स्वप्नांना असाच तडा गेलेला आहे. अगदी दिवसाढवळ्या राजरोसपणे कल्याण डोंबिवली महापालिकेची बनावट कागदपत्र तयार करून सर्वसामान्य ग्राहकांनाच नाही तर चक्क शासकीय यंत्रणांना सुद्धा लुबाडण्यात आलेलं आहे. त्यांची सुद्धा फसवणूक झालेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची ही बनावट कागदपत्र अप्रूव्हल्स नेमकी तयार झालीच कशी, रेरा सारख्या संस्थेनं प्रमाणपत्र दिलीच कशी आणि डोंबिवली शहरात तब्बल 65 इमारतींचा फसवणुकीचा हा महाघोटाळा नेमका झाला कसा, बघूया. गावदेवी हाईट्स मध्ये सध्या आपण आलेलो आहोत आणि इथे महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मला सांगा की कोर्टाचा निर्णय एकंदरीत सुरू असलेली तुमच्या घराबाबतची, इमारतींबाबतची चर्चा सध्या घरामध्ये काय वातावरण आहे? घरामध्ये आता हेच वातावरण राहणार आहे की कोणालाच म्हणजे जेवण पण जात नाहीये. रोज रोज तेच, मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतोय, सगळ्यांच्याच याच्यावर परिणाम होतो ना. तो 65 इमारती आहेत, तुमची एकच इमारत नाही आहे, त्याच्यामुळे साधारणतः तुमच्या इमारतीत किती कुटुंब आहेत आणि कशा पद्धतीने हे घर तुम्ही घेतलं? म्हणजे प्रत्येकाचं मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर होणं. तुमची कथा काय? स्वतःचा घर पाहिजे ते बरोबर आहे, पण आम्हाला ते काय माहिती नव्हतं ना. इथे काय बोर्ड नाही लावला, काय नाही लावला, मग ते घर घेतलं. मला सांगा की तुम्ही सुद्धा लोन काढून घर घेतलेलं आहे. किती वर्षांनंतर स्वतःचं घर घेतलं तुम्ही? थोड़ा दिया हूँ 2-4-5 लाख और लोन किया हूँ 15-20 लाख का, तो हम लोग वही भर रहे हैं. तो अब हम लोग को बैंक क्यों लोन ली, स्टेट बैंक से क्यों लोन दिए? हाँ, सरकार क्यों लोन दी? अभी KDMC वालों को पकड़ो ना, रेडा नंबर जो दिखाया उसको, उसका घर तोड़ो ना. हम लोग को एक को अटैक आया, उम्र तो रही, अभी क्या करे सरकार? बोलो लेके जाए ना लाश को. अभी पहले उसका घर तोड़ो ना, KDMC को तोड़ो, ये रेडा नंबर वाले को तोड़ो ना, जिसने फंसाया हम लोगों को, जिसने मेरा पानी लीगल किया है, लोन पास किया है, मेरा वो टैक्स पावती बनाया है, ये अपना सरकारी प्रधानमंत्री का योजना हम लोग को 2,67,000 रुपये मिला है, वो उसको पकड़ो ना. पहले उन रेडा नंबर वाले को पकड़ो, ये KDMC वालों को पकड़ो, उन लोगों को घर तोड़ो तो हम लोग को भी देख लो. 3 साल हुआ, 4 साल हुआ घर लेके, ऐसा तोड़ेंगे तो हम लोग को सपना किधर जाएगा? हम लोग एक ऐसे फुटपाथ पर धंधा करते हैं, भाजी का धंधा है. कितनी आमदनी होती, कितनी इनकम होती है भाजी का? 16,000 20,000 तक होता है. थोड़ा बच्चों लोग को खर्चा होता है, पढ़ाई लिखाई, थोड़ा जो बचता है अपना लोग 12-13,000 लोन भरते हैं महीने का. कितने दिन पहले आपने गृह प्रवेश किया था, तब क्या सपना था? और जब आपको मालूमात पड़ा कि हम ठगे गए हैं, हम आपको जो कागज दिखाए गए? नहीं पड़ा, अभी मालूम पड़ा था. ये 15 दिन 1 महीना से लफड़ा चला. हम लोग को कुछ, हम लोग बोले ये मेरा रेडा नंबर है, हम लोग को बिल्डिंग पक्का है. ये रेडा नंबर जिसने दिखाया उनको पकड़ो ना. अगर आपको ये घर खाली करना ही है, ऐसा आदेश दिया जाता है, तो कुछ सुविधा है? कुछ करना ही नहीं. हम लोग खाली, हम लोग को साथ में मारो तो खाली करो. सरकार बोलो हम लोग को साथ में मार के लेके चलो खाली करके. अभी अब तो बीमार पड़ गई, सरकार आके पैसा दो, उसका इलाज कराओ. अटैक तो आया है उसको. मतलब इस टेंशन के चलते? और क्या, टेंशन से. अभी घर में क्या माहौल है? क्योंकि जब से आपको पता चला, जो माहौल आपके सामने ही दिख रहा है, जो एक पैसा करके जमा करके लिया, उसका माहौल क्या रहेगा आप ही बताइए. जिसका 4-4 बच्चे, एक पति कमाने वाला, किसी का ठेला, किसी का गाड़ी, किसी का पान टपरी है, उसका कैसा रहेगा आप ही बताओ. वो शौक में रहेगा, खुशी नहीं मनाएगा. जो रेडा नंबर दिखाया हम लोग को, उसको तकलीफ नहीं देने आप लोग जा रहे हैं. यही जो हम लोग से पूछ रहे हैं, वही जाके रेडा नंबर से पूछो ना, ये गरीब लोग को क्यों फंसाया. हम लोग को अगर नहीं दिखाता तो हम लोग लेते ही नहीं. आप हम लोग से पूछ रहे हैं ये खुशी क्या है? जो खुशी थी हम लोग का, अभी तो हम लोग का खुद ही निकल रहा है आग से.
और आपको खुशी क्या बताऊं हम लोग कि हम लोग का रूम जा रहा है। 5 साल के बाद ये सब सुनाई दे रहा है तो आदमी को कैसा लगेगा? जब से बनाना मैम तब से हम लोग बुक किए थे, तब सरकार किधर थी? सरकार सोई थी। मेरा बिल्डिंग टूटना नहीं चाहिए, इसको लीगल कर दीजिए बस। और कानून को ये बताइए कि ऐसा लफड़ा वाला बिल्डिंग बनाया ही नहीं। जेव्हा जेव्हा एखादा मध्यमवर्गीय माणूस अगदी 1-1 रुपया जोडून स्वतःचं घर तयार करतो आणि त्याच्यानंतर अचानकपणे हा धक्का बसतो, अचानकपणे तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचते की तुमचं घर अनधिकृत ठरवलं जात आहे, काय बोलणार आता? होते नव्हते तेवढा पैसा टाकून रूम घेतलाय। कितीला घेतलं तुम्ही हे घर? 22 लाखाला घेतलं आणि माझे मिस्टर पण वारले, त्याच्यामुळे मला आता कोणाचा सहारा नाही। मी एकटीच आहे आणि माझी आई असते। कोण कोण असतं घरात? आई आणि मी। अच्छा, त्या पण वयस्करच आहे। हां, आता मी कुठे जाणार? ते ज्यांनी आम्हाला फसवले त्यांना तुम्ही हे करा। घेताना असं एकही माणूस म्हणत नव्हता की हा अनलिगली प्रोजेक्ट आहे किंवा अनलिगली घर आहे। 1,50,000च्या वरती बिल्डिंग अनलिगली आहे। तुम्ही पण SBIचं लोन घेतलं? हो, इथं टोटल जणांचं SBIचंच लोन आहे। पंतप्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ मिळालेले आहेत, रेरा नंबर आहे। लोन घेण्यासाठी काही कागदपत्र मागवली, तेव्हा कोणकोणती कागदपत्र तुम्ही सादर केली? बँकेने किती वेळ घेतला तुम्हाला लोन देताना? हे बघा, बँकेने त्यांची प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे। आम्हाला एक पेपरसाठी कमीत कमी खूप फिरावं लागलं। तिथं सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतरच लोन देतात। मग हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला अनधिकृत घोषित करता, हे कसं काय? हे रेरा रजिस्ट्रेशनची ही सर्टिफिकेट आहे, याच्यात रेरा नंबर सुद्धा। आमचं एवढंच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की जे पिंपरी चिंचवड उल्हासनगरमध्ये ज्या बिल्डिंगी लिगली बसत नव्हत्या त्यांनासुद्धा तुम्ही लिगली बसवल्या, ते आमच्यापासून सनी थोड्याच अंतरावरती। तर हे डोंबिवलीमध्ये पण ज्या 65 बिल्डिंग आहे त्यांना गोरगरिबांना बेघर करू नका, त्यांना पण तसाच न्याय द्या। कुणाकुणाचा हात आहे असा तुमचा आरोप आहे या फसवणुकीत? या इकडे। इसमें हाथ है ये अपना महारेरा वाले का जो पास किया इनका सर्टिफिकेट, और महानगर पालिका वाले भी हैं, और इसमें सब बिल्डर भी हैं, बैंक वाले हैं। जब कागज गलत था तो उन्होंने हम लोग को लोन क्यों दिया, और जब बिल्डिंग अनधिकृत था तो इनका रेरा क्यों नंबर क्यों पास किया? अभी हम लोग तो फंस गए हैं, हम किधर जाएंगे? अब इतना पैसा लगाए हैं, कैसा भी करके अपना बीवी बच्चों को सबको कैसा पालेंगे? हम लोग कहाँ रहेंगे? आता इथून पुढे पुन्हा एकदा नवीन घर घेण्याची हिम्मत, तेवढी ताकद वाचली आहे का? नाही, आता नवीन घर तर जाऊ द्या, पण सामान्य नागरिकांनी विचार सुद्धा करणार नाही। कारण की लोक आजूबाजूला बघते ना न्यूज, आणि कसं घर घेणार, कोणाच्या विश्वासावर घेणार? त्याच्यामुळं सामान्य नागरिक घर घेताना म्हणजे घेणारच नाही आहे, आणि आमचं तर परत घर होऊ शकत नाही आहे। कारण की जी पण आयुष्यभराची किंमत होती, हे होती, ती ह्याच घरात आम्ही जमा ठेव पूर्ण लावलेली आहे। किती वर्षांनी स्वतःचं घर घेतलंय तुम्ही? आम्ही पहिलंच घर आहे आमचं। आम्ही जेव्हा गावावरून इकडे आलो, काम माझे मिस्टर जे आहे तर ते मिस्त्री काम करते, आणि ते काम करून आम्ही रुपया म्हणजे जी स्वप्न आहे आपली काही, ती स्वप्न हे करून 1-1 रुपया जमा करून घर घेतलं। आणि त्यानंतर असं समजतं आम्ही 4 वर्ष इथे राहायला आहे, आणि आता समजतं की घर अनलिगल आहे म्हणून। हे कुठलं न्याय व्यवस्था झाली? तर सरकारने आमच्याकडून निर्णय द्यावा, हीच आमची मागणी आहे। निर्मल आर्ट्स हे तेच ऑफिस आहे ज्या ठिकाणी डोंबिवलीतला महाफसवणूक घोटाळा उघडकीस आलाय। हा घोटाळा उघडकीस आणलेला आहे ते आहेत आर्किटेक्ट संदीप पाटील, तेच या प्रकरणातले याचिकाकर्ते सुद्धा आहेत। संदीपजी, डोंबिवलीतल्या साधारणतः 65 इमारती अशा आहेत की ज्या इमारतींना रेरा सर्टिफिकेट मिळालंय, त्याच्यामुळे तिथल्या राहणाऱ्या सध्याच्या रहिवाशांनी ते फ्लॅट्स खरेदी केलेले होते। मात्र हे रेरा सर्टिफिकेट ज्या आधारे देण्यात आलं ते महापालिकेचे अप्रूव्हल, महापालिकेचे जे परमिशन देण्याची जी पत्र आहेत तीच बनावट आहे अशी धक्कादायक माहिती उघडकीस येते। हे पत्र बनावट आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं, आणि हा महाफसवणुकीचा घोटाळा तुमच्या कधी लक्षात आला? इथेच याच ऑफिसमध्ये याच केबिनमध्ये ते तुमच्या लक्षात आलं होतं? रेराचा पर्पज असा होता की रेरा ॲक्ट यासाठी आला की सर्वसामान्य जनतेची फसवणूक होऊ नये त्यासाठी आला।
परंतु ते सर्व पर्पज मला नवीन जेव्हा महाराष्ट्राने रूल्स काढले त्यामध्ये ते मला दिसून न आल्यामुळे मी एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून मी मागणी केली की तुम्ही फक्त लिगलला पकडता तर तुम्ही इलिगल कन्स्ट्रक्शनसुद्धा त्याच्यामध्ये पकडा. म्हणजे अशी एक तरतूद ठेवा की जे रेराला रजिस्टर असतील त्यांचंच रजिस्ट्रेशन झाला पाहिजे. यावर 20 सप्टेंबर 2019ला तशी कायद्यामध्ये थोडी बदल झाली आणि तसे रूल पब्लिश करण्यात आले की जे रेराला रजिस्टर असणार त्यांचंच रजिस्ट्रेशन होणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही इलिगल कन्स्ट्रक्शनसाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये असाच एका बिल्डिंगचा रजिस्ट्रेशन झाल्याचं माझ्या निदर्शनात आल्यानंतर मी त्याची एक कॉपी काढली. ती कॉपी काढल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या लक्षात आला की त्याच्यामध्ये अशाच प्रकारचा रेराचा एक सर्टिफिकेट लागलेला होता. तेव्हा मला असं वाटलं की जर बिल्डिंग इलिगल आहे तर मग मात्र रेराचा सर्टिफिकेट याच्यामध्ये कसा काय आणि तो ओरिजिनल कसा काय. आणि त्याच याला बघितल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक कमेन्समेंट सर्टिफिकेटसुद्धा होती. मी तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये ती कमेन्समेंट सर्टिफिकेट अशी असते की ज्याच्यामध्ये हुबेहूब म्हणजे आमच्या जेव्हा प्लॅन पास होता तेव्हा अशा प्रकारची ही कमेन्समेंट सर्टिफिकेट आमची असते ज्याच्यामध्ये महानगरपालिकेचं नाव असतो, ज्याच्यामध्ये मालकाचं नाव असतो, त्यानंतर बिल्डरचं नाव असतो, त्यानंतर आर्किटेक्टचं नाव असतो आणि कुठली प्रॉपर्टी आपण प्लॅन पास करतो तिचा उल्लेख असतो आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन असते. इथे टाउन प्लॅनरची साईन असते. ही कॉपी बनावट दाखवताय, जरा दाखवा ती कॉपी पुन्हा एकदा. ही कॉपी बनावट आहे की ओरिजिनल? ही बनावट आहे आणि अशीच दिसते ओरिजिनल कॉपी सुद्धा? अशीच दिसते ओरिजिनल. इथे नगर रचनाकार टाउन प्लॅनरची सही आहे? हो बरोबर त्यांची आहे. आणि याच याच्यामध्ये असं आहे की ह्या 65 मधली ही एक केस आहे. अशा 65 केसेस सेम अशाच प्रकारचे बनावट करून झालेले आहेत आणि त्यावरती मात्र रेराचा सर्टिफिकेट ओरिजिनल. कारण रेरामध्ये अशी कुठलीच तरतूद नाही. ते जे ऑनलाईन सबमिट करतो तेच डॉक्युमेंट ते बघून स्क्रुटिनी न करता ते डायरेक्ट ते सर्टिफिकेट देतात आणि त्यामुळे हे 65 बिल्डिंगचा हा प्रकरण पूर्ण घडलेला आहे. बरं, मगाशी तुम्ही मला एक प्लॅन दाखवत होतात. जेव्हा कुठलंही बांधकाम केलं जातं बिल्डरला एक प्लॅन सबमिट करावा लागतो महापालिकेकडे. हा प्लॅन ओरिजिनल आहे का? हा प्लॅन बनावट आहे. कारण मी पेशाने आर्किटेक्ट असल्यामुळे म्युन्सिपल रँक कशी असते ती आमच्या लक्षात येते. हा त्याच्यातला एक त्यांनी बसवलेला त्यामध्ये एक प्लॅन ठेवलेला आहे आणि हे सुद्धा बनावट आहे. अशा 65 बिल्डिंगला सेम असे बनावट प्लॅन बनवण्यात आले आणि त्याच्यावरती मात्र रेराचा सर्टिफिकेट घेण्यात आला आणि अशा याच्यानी सर्वांची ही फसवणूक त्यांनी केलेली आहे. याच्यावरती मी जी याचिका दाखल केली त्याच्यामध्ये माझं मागणीच ती होती की सर्व डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन असला पाहिजे. रजिस्टर ऑफिसमध्ये कोऑर्डिनेशन असला पाहिजे, रेरामध्ये कोऑर्डिनेशन असला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या महानगरपालिका नगरपरिषद सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन असला पाहिजे. ते कोऑर्डिनेशन नसल्यामुळे हा प्रकार सर्व घडलेला आहे. मात्र हे बनावट प्रमाणपत्र सादर करून रेराचं ओरिजिनल सर्टिफिकेट पदरात पाडून घेणारे नेमके आहेत कोण? हे खूप मोठं रॅकेट आहे. याचे लाभार्थी कोण कोण आहेत? हा खूप मोठा रॅकेट आहे. कारण ज्या टायमाला असे बनावट महानगरपालिकेचे अप्रुव्हल्स बनवण्यात आले त्यावेळीच त्या महानगरपालिकेच्या ज्या टाउन प्लॅनरच्या ज्या सिग्नेचर्स त्याच्यावरती ADDPची सिग्नेचर तर त्यावेळीच त्यांनी त्यांच्या सुमोटो त्यांनी जाऊन FIR वगैरे करायला हवी होती. परंतु ती तसा प्रकार त्यांनी केला नाही. सिग्नेचर मगाशी तुम्ही मला दाखवलीत याच्या वर्षी दाखवा ती पुन्हा एकदा. इथे नगर रचनाकार म्हणून एक सही आहे, टाउन प्लॅनरची सही आहे, कल्याण डोंबिवली महापालिका. इकडे देखील मागे एक सही आहे, ती देखील नगर रचनाकाराचीच आहे. या सिग्नेचर सुद्धा फॉर्जरी केलेल्या आहेत, बनावट सह्या आहेत. या मात्र ही माणसं अस्तित्वात आहेत काय? सह्या करणारी सर्व अस्तित्वात आहेत, सिग्नेचर फॉर्जरी आहेत. परंतु त्या माणसाने अजूनपर्यंत या बाबतीत काही तशी त्यांच्या पर्सनल लेवलला जाऊन कुठली तक्रार त्यांनी केलेली नाही. म्हणजे माझी सिग्नेचर फॉर्जरी झाली आहे याची कुठलीही तक्रार त्या सदर नगर रचनाकार माणसाकडनं झाली नाही केलेली. आणि ज्या टायमाला हे प्रकरण झाला मी कळवल्यानंतर महानगरपालिकेने FIR करायला सुद्धा 3 महिने लावले आणि ह्या बिल्डिंग ज्या टायमाला बनत होत्या त्या टायमाला असं आलं की इथले जे वॉर्ड ऑफिसर आहेत, इथे एक प्रथा चालते की वॉर्ड ऑफिसर प्रत्येक बिल्डिंगकडे जाऊन 10,000 रुपयापासून तर 10 लाखापर्यंत पैसे घेतात. प्रत्येक वॉर्ड ऑफिसर इथे घेतात आणि म्हणजे आता त्यांना असिस्टंट कमिशनर बोलला जातो आणि हे पैसे घेऊन यांच्या डोळ्यात देखत त्या बिल्डिंग उभ्या होत्या. पण यांनी त्याच्यावरती ते नियंत्रण नाही आणलं. प्लस महानगरपालिकेला असा जेव्हा टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला हे सगळं दिसलं त्यांनी सुद्धा काहीच नाही केलं. त्यामुळे सर्वात जास्त दोषी मला ही महानगरपालिका दिसते आणि ह्यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे. त्यानंतर रेराची अथॉरिटी जी लोक बसलेली होती त्यांनी प्रॉपरली स्क्रुटिनी केली पाहिजे होती आणि स्क्रुटिनी न करता सर्टिफिकेट इश्यू केले. त्यामुळे आज ह्या 65 लोकांमधले म्हणजे साधारण
6,500 फॅमिलीला आज रस्त्यावरती यावं लागतं आहे. तर त्या रेरा ऑफिसर जे कोणी बसलेले होते त्यांचीही इन्क्वायरी लावली पाहिजे आणि त्यावेळीस असणारे जेवढे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांची इन्क्वायरी लावली पाहिजे. त्यावेळी जे असणारे आयुक्तांपासून सगळ्यांची इन्क्वायरी लावली पाहिजे की हे प्रकार घडला कसा, म्हणजे हे सगळं संगमतान झाले. आणि यांच्या मागे एक की माफिया होती, एक माफियानी त्यांनी स्वतः, कारण सगळे प्लॅन एक धर्तीवरती दिसतात, सर्व सिक्के एकसारखे दिसतात, याचाच अर्थ एकच कोणती अशी माफिया होती जी सर्व ह्या गोष्टी टोटल बनवत होती. आणि ह्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा सुद्धा त्यांनीच फायदा मिळवून दिलेला. आज जवळजवळ केंद्र सरकारचे म्हणजे 100 कोटी तरी लागलेले आहेत, कारण एका बिल्डिंगमध्ये आम्ही जेव्हा विचारणा केली स्वतः तर जवळजवळ 100 पंतप्रधान आवास योजनेचा बेनिफिट त्यांना देण्यात आलेला होता. म्हणजे एका बिल्डिंगमध्ये 2,67,000 म्हणजे साधारण 2.5 कोटी एका बिल्डिंगला जर जातात तर मिनिमम मी एक 100 कोटीचा एक अंदाज करतो, 100 कोटीचा झोल झालेला. आणि याच्या मागे पण त्यांनी कोणत्या आधारात ही आवास योजनेअंतर्गत पैसे पास केले त्याची सुद्धा इन्क्वायरी लागली पाहिजे. त्यावेळीचे ऑफिसर कोण होते किंवा ते पैसे कसे आले, कारण त्यांनी सुद्धा त्यांचे ते MIG किंवा LIG कॅटेगरीमध्ये बसतात की नाही बसतात याची पडताळणी करायला हवी होती. ती जवळजवळ 32 जागांवरती असं आहे का रिझर्वेशन आहेत. कुठे शाळेचा रिझर्वेशन असं आहे की कुठे कुठे शाळेचा रिझर्वेशन आहे, कुठे कुठे गार्डनचा रिझर्वेशन आहे, असे अनेक रिझर्वेशन्स याच्यामध्ये आहेत. आणि इतर जागांचं काय, ग्रीन झोनचा रिझर्वेशन आहे. तर या अशा काही रोडमध्ये बाधित आहेत, खूप काही गोष्टी अशा त्या या रिझर्वेशननी बाधित आहेत. कितवीला आहे सध्या, काय स्वप्न बघत होतास स्वतःचं घर होण्याची, किती वर्ष वाट बघितलीस आणि आता जेव्हा न्यायालयाचा असा निर्णय येतोय तेव्हा काय परिस्थिती आहे? आता सध्या मी 11वीत आहे आणि आम्ही 10 ते 12 वर्ष वेट केला की आमचं स्वतःचं घर असू द्या. पप्पांना खूपदा सांगितलं की स्वतःचं घर असू दे, की मित्रांकडे बघतो आम्ही की त्यांचं स्वतःचं घर आहे. पप्पा आता सध्या प्लंबिंगचं काम करतात आणि सकाळी प्लंबिंगचं करतात आणि रात्री 6 वाजतानंतर हे रिक्षा चालवायला जातात. आता सध्या कितवीला आहेस तू आणि सध्या मी बघते की अकाउंट्सचा तू अभ्यास करतेस, कसा ह्या सगळ्या वातावरणात तुम्ही विद्यार्थी काय सफर करताय? आता मी फर्स्ट इयरला आहे, माझा एक्झाम्स वगैरे चालू आहे, तर मग त्याच्यामध्ये की असं बोलतात ते रूम तोडणारे वगैरे म्हणून, तर मग ते लक्ष पण नाही जाते की अभ्यासात कसं करायचं काय, कारण घराची परिस्थिती अशी चालली आहे म्हणून. ज्या घराच्या पायऱ्या सध्या मी चढतीये लवकरच या घरांवर हातोडा चालवला जाणार आहे. न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. यांसारखी हजारो कुटुंब खरं तर आता उद्ध्वस्त होणार आहेत, ज्या कुटुंबांनी स्वतःचं हक्काचं घर व्हावं असं स्वप्न गेली अनेक वर्ष बघितलेलं होतं. ज्या घरात सध्या मी प्रवेश करते हे घर आहे चिंतामण झुंजाररावांचं. त्यांनी सुद्धा असंच स्वप्न बघितलेलं होतं. अनेक वर्ष काबाड कष्ट केल्यानंतर नोकरीतून जमा झालेली जमापुंजी एकत्र केल्यानंतर त्यांचं हे घर साकार तर झालंय, मात्र आज डोक्यावर टांगती तलवार आहे. चिंतामण झुंजारराव सध्या आपल्यासोबत आहेत. झुंजाररावजी, कसं गेलं सगळं आयुष्य आणि आयुष्याच्या आजच्या टप्प्यावर तुम्ही आहात? रिटायर झालात नोकरी करून, कुठे नोकरी करत होतात? मी बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दलात कामाला होतो. 31 वर्ष मी सर्व्हिस केली. आम्ही सगळी कागद चेक केली, त्यावेळेला रेरा दाखवत होते म्हणून रूम बुक केली. जवळ राहिले होते याचे पैसे PF सर्व्हिसचे, ते दिले बिल्डरला. तरी पैसे कमी पडतात म्हणून पोराच्या नावावर लोन काढला. आज पोराचा संपूर्ण पगार लोनच्या हप्त्यावरही जातो आणि माझ्या पेन्शनवरती घर चालतं आहे. आज जे मला त्रास होतो तो मलाच माहिती. बहिणीने तुम्हाला बरंच काही दिलं, बरंच काही दिलं आणि सगळंच काही घेऊन चालले. आयुष्याचं बजेट शून्यावर आला म्हणजे कमवलं तेवढं मुंबईवालेच घेऊन चालले. किती कष्ट लागले ह्या घरासाठी? पैसा उभारताना तुम्ही काय योगदान दिलं? मी योगदान दिले म्हणजे मी पण काम करायचे, मी भांडी घासायला जायचे, पोरांचं शिक्षण, आपला भाडा भरून भरून कंटाळा आला. भाडा किती भरायचा? 5,000. तर जेवायला काय नसायचा, करायला काय नसायचा, दोघांची कटकट असायची. शिकणारी 3 मुलं. असाच आशेचा मिणमिणता दिवा घेऊन हजारो लोक
या अकराळ विक्राळ शहरात आपली स्वप्न साकार करायला येतात। इथे येऊन त्यांची स्वप्न साकार सुद्धा होतात, नशीब आजमावलं सुद्धा जातं। मात्र हेच आजमावलेलं नशीब जर उलटफेर करून आपल्यावरच पुन्हा चाल करून येणार असेल तर करायचं काय? हाच प्रश्न डोंबिवलीतल्या हजारो कुटुंबांना पडलेला आहे, ज्यांच्यावरती लवकरच हातोडा चालेल अशा 65 इमारतीतली हजारो कुटुंब परिस्थितीसमोर सध्या अशीच हतबल आहेत, हात जोडून समोर आहेत। पुन्हा एकदा या घरांमध्ये आशेचा मिणमिणता दिवा पेटावा इतकंच। कॅमेरामॅन मंगेश वन्नेसह मनुष्य पाठक, झी 24 तास, डोंबिवली।